नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. राष्ट्रवादीची उमेदवारांची यादी तयार आहे. त्यातील काही नावं आज जाहीर होतील असं जयंत पाटील यांनी सांगितलंय. तर पुढच्या 2 दिवसात आणखी काही जागांबाबत घोषणा करू असंही ते म्हणाले. पळवापळवी हाच गिरीश महाजनांचा धंदा आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला तरच भाजप बारामती जिंकू शकेल असंही ते पुढे म्हणाले. माझ्या कुटुंबातून कोणीही निवडणूक लढवणार नाही असं राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. पक्षाने आदेश दिल्यास भंडारा गोंदियातून लोकसभा निवडणूक लढणार असंही ते म्हणाले. मावळमध्ये पार्थ प्रचारासाठी धावाधाव करतायत तर तिकडे आजोबा पवारांनी अजून पार्थचं नाव निश्चित न झाल्याचे संकेत देत पुन्हा गुगली टाकली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. या शिबिराला पार्थ पवार स्वतः उपस्थित होते. पवारांनी केलेले हे वक्तव्य ऐकून पार्थ यांनी लगेच शिबिरातून काढता पाय घेतला. त्याचप्रमाणे माध्यम प्रतिनिधींशी बोलणंही टाळलं. पार्थ पवार यांनी बुधवारी महाड इथल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या वरद विनायकाचं दर्शन घेतलं. त्यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्या दृष्टीनं त्यांनी आपला दौरा सुरू केलाय. दरम्यान मावळमधून नौखा उमेदवार राष्ट्रवादीकडून दिला जाणार असण्याची शक्यता आहे. या उमेदवारीला तुम्ही सांभाळून घ्या, मी तुम्हाला विधानसभेत सांभाळून घेईन असं आवाहन अजित पवार यांनी पार्थचं नाव न घेता शेकापला केलंय. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. शरद पवारांच्या निवडणुकीतल्या माघारीमुळे सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज झाले. माढ्याचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. भाजप नेते सुभाष देशमुखांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरून युटर्न घेतलाय. माढ्यातून लढणार असं केव्हा म्हणालो अशा शब्दात सुभाष देशमुखांनी घुमजाव केलाय. नारायण राणे आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. राणे आघाडीत येण्याची शक्यता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी बोलून दाखवली आहे. गिरीश बापट लोकसभा निवडणूक लढवणार का या चर्चेला ऊत आलाय. खुद्द बापटांनी आपले सर्व पत्ते खुले केलेले नाहीयेत. पुणे जिल्ह्याच्या समन्वय समितीवर नेमणूक होण्याच्या लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही असंही ते म्हणाले. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. परंतु इच्छुक असलेल्या बहुतांश जण गटबाजीत अडकले. त्यामुळे पारोळ्याचे लोकनियुक्त करण पवार यांना लॉटरी लागण्याची शक्यता बळावली आहे. सध्या तरी आदित्य ठाकरे लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत असं स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोबतच युतीची रणनीती ठरली आहे. त्यात कुणीही मिठाचा खडा टाकू शकत नाही असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवलाय. राजू शेट्टी यांच्या जागा वाटपावर आज तोडगा निघण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपाच्या संदर्भात शरद पवार यांच्या मध्यस्थीनं अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते. भाजप नेत्यांसोबत चर्चा झाल्याच्या बातम्या खोट्या आणि खोडसाळपणाच्या असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. भाजपला अद्दल घडवण्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही शेट्टी यांनी दिलाय. औरंगाबाद आणि जालना मतदारसंघातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार ठरलेले आहेत. औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी निश्चित झाली. औरंगाबाद लोकसभा काँग्रेसकडेच असेल अशी माहिती जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर विखे तुळजाभवानी चरणी आले होते. दर्शन घेतल्यानंतर पाटील यांनी मीडियाशी बोलणं मात्र टाळलं. विरोधी पक्षनेत्याच्या मुलानंच भाजपत जाणं योग्य नसल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. काँग्रेसनं विखे पाटलांना भरभरून दिलं असून मुलाला विखेंनी समजावून सांगणं गरजेचं होतं असं मत थोरातांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अहमदनगर लोकसभेसाठी अरुण जगताप यांच्या नावावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासंदर्भात बैठक झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आमदार जयंतराव पाटील सुद्धा उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील मतदारांची यादीमध्ये 43 किन्नर असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण किन्नर प्रमुख आम्रपाली यांना हे पटलेलं नाही आहे. त्यांच्यामध्ये जिल्ह्यात 250 ते 300 किन्नर आहेत. लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आता संभाजी ब्रिगेडनं उडी घेतली आहे. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघ, माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडनं घेतलाय.
जालना मतदारसंघ भाजपला सुटल्याची माहिती केवळ मीडियावरच ऐकल्याची प्रतिक्रिया अर्जुन खोतकरांनी दिली। आपल्यापर्यंत अशी अधिकृत माहिती अद्याप आलेली नसून जालना लोकसभेच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले। माझ्याबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही ते म्हणाले। सांगली लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलंय। राष्ट्रवादीनं सांगलीची जागा घेऊन आपल्याला उमेदवारी द्यावी, आपण सांगलीची जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। निवडणूक आचारसंहिता लागू झाली तरी राज्यातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंप, रेल्वे सहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाही आहे। त्यामुळे संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसनं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं आहे। राज्यात 10वी आणि 12वीच्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाहीये। ज्या ड्युटी लावली तर त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेत निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। मुंबई पुणे डेक्कन क्वीनचा प्रवास लवकरच अर्ध्या तासानं कमी होणार आहे। डेक्कन क्वीनला जे नवे डबे लावले त्यामुळे ट्रेनचा वेग वाढलाय। घाट चढण्यासही तिला कमी वेळ लागणार आहे। वेळापत्रकात कधीपासून बदल होतो याची आता प्रवासी वाट पाहत आहेत। महाराष्ट्रात बुलेट ट्रेनला होणारा विरोध मावळताना दिसतोय। आतापर्यंत वसईमधील 8 शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत तर 28 संमतीपत्र प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकाऱ्यांनी जमा झाल्याचं सांगितलंय। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथं नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। मात्र स्थानिक बेरोजगारांना डावलून कंत्राटदार इतर राज्यातील कामगारांचा भरणा करत असल्यानं स्थानिक तरुणांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। पंढरीच्या विठुरायाची महापूजा करण्यासाठी ऑक्टोबर 2019 पर्यंतच्या तारखा बुक झाल्या आहेत। मात्र उन्हाळ्यात चंदनउटी पूजा करण्यासाठी बुकिंग सुरू झालंय। विठुरायाची महापूजा करण्यासाठी 25,000 रुपये शुल्क असून रखुमाईची महापूजा करण्यासाठी 11,000 रुपये शुल्क आकारलं जात आहे। गेल्या सप्टेंबरमध्ये 110% भरलेले उजनी धरण 5 महिन्यात रित होऊ लागले। रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आलाय। बाकीच्या सर्व योजनांना पाणी सुरू आहे। सध्या 4 ते 5 दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा धरणात शिल्लक आहे। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामध्ये बहादरपूर गावामध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू होती। बुधवारी 10वीचा बीजगणिताचा पेपर होता। केएम कॉलेजमध्ये परीक्षार्थींचे मित्र, नातेवाईक सर्रास कॉपी पुरवताना दिसून आले। यावल भुसावल दरम्यान असलेल्या तापी नदीच्या पुलावरून 28 वर्षीय तरुणानं उडी घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। भूपेंद्र मुकुंदा बोंडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। आयटीआयचं शिक्षण पूर्ण करून तरुणाने रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप केली आणि तो नोकरीच्या शोधात होता। भुसावळमध्ये एका रिक्षाचालकावर चाकून हल्ला झालाय। प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबियांना दिल्याच्या संशयातून रजा टॉवर जवळ बुधवारी संध्याकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली आहे। बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित अल्पवयीन आरोपीच्या मुख्य आवळण्यात आल्या। चंद्रपुरात गेल्या काही दिवसांपासून शासकीय महाविद्यालय तसंच रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचं स्वतःच्या थकीत पगारासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं या कंत्राटी कामगारांनी चक्क चंद्रपूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या घरासमोरच निदर्शनं करून आंदोलन केलं। गुहागरमधील पोमेंडी गावातल्या शेतकऱ्यांनी एच एनर्जीचे गॅस पाईपलाईनचं काम बंद पाडलं। शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोमेंडी इथं कंपनीच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात काम सुरू होतं। हे काम इथल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पाडलं। हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यामध्ये असलेल्या धांडे पिंपरी इथं एका 3 वर्षीय चिमुरडीचा शॉक लागून मृत्यू झाला। चैताली संग्राम धांडे असं या मयत मुलीचं नाव आहे। इलेक्ट्रिक पोल जवळ ही मुलगी खेळत असताना अचानक हवा आल्यानं इलेक्ट्रिक पोलवरील तार तुटून चैतालीच्या अंगावर पडली आणि त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती। दक्षिण गोव्यात जुवरी नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाचं बांधकाम कोसळले। त्यामध्ये 4 कामगार जखमी झाले। जखमींना जीएमसी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। राष्ट्रीय महामार्ग 17 वर हे बांधकाम सुरू आहे। जळगावच्या ग्रामीण भागामध्ये पंडित वेळेवर आले नाहीत म्हणून आपल्या लग्नाचा मुहूर्त साधण्यासाठी एका नवरदेवानं चक्क स्वतःच मंगलाष्टक म्हणली आहे। एवढंच नव्हे तर त्याच्या भावी पत्नीने सुद्धा मंगलाष्टक म्हणून त्याला साथ दिली। सध्या व्हिडिओची जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे।